नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची बदनामी करण्यासाठी या ठिकाणी सत्ताधारी व्यक्तींनी कशा प्रकारे षड्यंत्र रचले आणि त्याच्यामध्येच पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रतिस्पर्धी आंदोलने उभे करून मराठा आरक्षणाचा श्रेयवाद स्वतःकडे लाटण्याचा प्रयत्न कशा प्रकारे सत्ताधारी व्यक्ती करतायत। आणि त्याच्यामध्येच पाहिलं असेल महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ साहेबांनी आता काय वक्तव्य करून दाखवले जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केल्या जाते। त्यांनी तर स्पष्ट बोलून दाखवले की मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज झाला त्यावेळेस पळून गेले आणि त्यानंतर विरोधातील व्यक्तींनी त्यांना उपोषणाला बसावं लावलं। म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी स्वतः उपोषण केलं आणि हे आरोप करतायत की विरोधातील व्यक्तींनी बसवलं। मग अशा प्रकारचा आरोप तुम्ही अंतर्यामी असताना करताय तर या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज कोणी केले याचं उत्तर द्या तुम्ही। म्हणजे या ठिकाणी तुम्ही अंतर्यामी असून मनोज जरांगे पाटलावर आरोप करताय तर मनोज जरांगे पाटील बाहेर गेले तर या ठिकाणी लाठीचार्ज आदेश कोणी दिला याचा तरी शोध लावा तुम्ही। पहिली गोष्ट, मनोज जरांगे पाटलावर टीका करण्याच्या अगोदर स्पष्टरित्या माहिती घेतली पाहिजे, कारण मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील व्यक्तीसाठी उपोषण केले। त्यांनी हे नवीन उपोषण नाही, या अगोदर सुद्धा मराठा समाजातील व्यक्तीसाठी आंदोलने केली आहेत। तुम्ही जर पाहिलं असेल सध्या मराठा आणि ओबीसी वाद लावून देण्याचा प्रयत्न चालू आहे का तुमचा? कारण पाहिलं असेल सत्तेतील एकनाथ शिंदे साहेब यांनी सध्या हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना दाबण्याचा प्रयत्न चारी बाजूने होणार आहे का जेणेकरून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कधीच निर्णयात तुम्ही लावू देणार नाहीत। मेन महत्त्वाची गोष्ट आहे, मनोज जरांगे पाटलांना वाशी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जे अधिसूचना दिली त्या अधिसूचनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील राज्य सरकारकडे भांडतायत। म्हणून या ठिकाणी बघितलं असेल सध्या राज्य सरकारचा पाऊल पुढे जात आहे की हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी काहीतरी निर्णय घेतील अशी शाश्वती प्रत्येक व्यक्तींना वाटते। कारण 17 सप्टेंबर मनोज जरांगे पाटलांनी लास्ट डेट दिली आहे की या डेट पर्यंत जर तुम्ही निर्णय नाही दिला तर परत उपोषणाला बसण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारला तर 100% मनोज जरांगे पाटलांनी जे टार्गेट दिलंय त्याची तर धास्ती लागलीच आहे, कारण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारे फटका बसला यावरून विधानसभेत आपली सत्ता जाईल याचा सर्वात मोठा धास्ती लागली, सर्वात मोठा धोका आहे त्यांच्या समोर। कारण त्यांना माहिती आहे जर मराठा समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर 100% या ठिकाणी विधानसभेतून पाय उतार व्हावं लागेल। मनोज जरांगे पाटलांनी तर सरळ सांगितलं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीचा निर्णय द्या आणि या ठिकाणी हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल हे लागू करा जेणेकरून त्या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी हा एकच आहे अशी नोंद सापडेल आणि मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी दाखला मिळेल आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला सांगून दिले, पण राज्य सरकारने जर याचा निर्णय आचारसंहितेच्या पूर्वी दिला तर 100% चांगली गोष्ट होईल। पण या ठिकाणी मराठा समाजातना या ठिकाणी तुम्ही कुठल्याही धोक्यामध्ये ठेवणार असताल आणि मराठा समाजातील व्यक्तींचा वेळ काढूपणा करणार असताल आणि मराठ्यांना धोका देणार असताल तर 100% विधानसभेत तुम्हाला धोका पत्करावा लागेल। म्हणजे याचा अर्थ मराठ्यांना दिला झटका तर विधानसभेत बसेल फटका, अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं आहे। पण हे वक्तव्य करण्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला कित्येक वेळेस सांगितलंय की या ठिकाणी जर शासकीय नोंदी सापडत असतील तर तुमचा विरोध का आहे? जर शासकीय नोंदी जर सांगत असतील की मराठा हा कुणबी आहे तर तुमचा विरोध का आहे? हे सगळ्या जनतेला कळालंय, पण या ठिकाणी राज्य सरकार का पाऊल उचलत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण जर पाहिलं असेल राज्य सरकारमध्ये भाजप पक्षातील काही व्यक्तींना वाटतंय की मराठा जे काही मतदार आहे तो बाजूला गेला आणि ओबीसी प्रवर्गातील मतदार आपल्या बाजूने आहे, पण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जी अधिसूचना दिली त्याच्यावरून जर निर्णय नाही झाला तर एकनाथ शिंदे साहेबांना वाटतंय मराठा मतदार बाजूला गेला आणि ओबीसी प्रवर्गातील मतदार सुद्धा बाजूला गेला। मग अशा प्रकारे जे काही सध्या श्रेयवाद लाटण्याचा कार्यक्रम चालू आहे, पण या ठिकाणी श्रेयवाद लाटण्याचा कार्यक्रम तुमचा चालू राहू द्या, पण मराठा समाजातील व्यक्तींना गैरसमज करून त्यांना धोका देणार असताल तर लक्षात ठेवा, कारण तुम्ही जर सध्याही वेळ काढूपणा करणार असताल आणि येणाऱ्या आचारसंहितेची वाट बघणार असताल तर लक्षात ठेवा यापुढे मराठा समाजातील व्यक्ती विश्वास ठेवणार नाहीत। कारण त्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जर सगळे सोयऱ्याच्या बाबतीत काही निर्णय दिला तर चांगली गोष्ट आहे,
कारण त्यांच्या घशातील तुम्ही EWS आरक्षण काढून घेतलंय. EWS आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूने सगळे सोयराचा निर्णय तुम्ही दिला नाहीये. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाला कशा प्रकारे परिणाम भोगण्यासाठी तुम्ही सोडून दिले. म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाचे खरे दुश्मन कोण आहेत ते लोकांच्या समोर आले. कारण त्यांच्या जवळचं EWS आरक्षण तुम्ही काढून घेतले. दुसऱ्या बाजूने आता सध्या ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना तुम्ही करून घेत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला बघितलं असेल सगळे सोयराचा निर्णय देत नाहीयेत. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला टार्गेट दिले की जर तुम्ही सगळे सोयराचा निर्णय देणार नसताल तर परत उपोषणाला बसावं लागेल आणि येणाऱ्या विधानसभेत उतरावं लागेल. विधानसभेत उतरण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सगळे सोयऱ्याचा निर्णय. जर तुम्ही सगळे सोयऱ्याचा निर्णय दिला तर 100% मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकारणात पदार्पण करणार नाहीत हे त्यांनी स्पष्टरित्या बोलून दाखवले. तरी सुद्धा तुम्हाला समजत नसेल तर येणाऱ्या विधानसभेत जे परिणाम होणार आहेत ते भोगायला तयार राहा, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी सांगून दिले. तरी सुद्धा राज्य सरकारमधील काही व्यक्ती मनोज जरांगे पाटलांवर टीका टिप्पणी करण्यासाठी समोर येत आहेत का पाठवले जात आहेत हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी आंदोलने उभे केल्या जात आहेत. प्रतिस्पर्धी आंदोलन का उभे केल्या जात आहेत की मनोज जरांगे पाटलांचा लढा फुटला पाहिजे, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन फुटलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यापासून लोक दुरावले गेले पाहिजे. अशा प्रकारचं षड्यंत्र रचून जर तुम्ही कार्यक्रम आखणार असताल तर लोकांना कळून चुकलंय की तुम्ही सध्या सत्तेचे लालची आहात. सत्ता मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केल्या जाते कारण त्यांनीच तळागाळातील व्यक्तींचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तेव्हाच तुम्ही खडबडून जागे झालात आणि मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी समोर येत आहात. मराठा आरक्षणावर निर्णय तात्काळ लावावा जेणेकरून येणाऱ्या विधानसभेच्या पूर्वी हा निर्णय लागला पाहिजे. म्हणूनच मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला जे काही महत्त्वाचा इशारा दिलाय ती आहे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अगोदर याच्यावरच चांगल्या प्रकारे निर्णय दिला तर मराठा समाजातील व्यक्तींचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला असेल एवढं त्यांनी सांगून दिलंय. तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टीबद्दल विचार करण्याकडे वेळ नाहीये का? तुम्ही जर याच्यावर विचार नाही केला तर विधानसभेत परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर येत्या काळामध्ये राज्य सरकार 17 सप्टेंबरला खरंच सगळे सोयऱ्यावर निर्णय घेणार का, हैदराबाद गॅजेट लागू करणार का, याच्याकडे सर्व व्यक्तींचं लक्ष लागलंय. कारण मनोज जरांगे पाटलांना माहिती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी अधिसूचना दिली आपल्या हातात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खरंच ते तत्पर आहेत का, जेणेकरून हैदराबाद गॅजेट लागू केला जाईल, बॉम्बे गॅजेट लागू केला जाईल आणि लोकांच्या कुणबी नोंदी सापडतील आणि कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल. हाच त्यांचा महत्त्वाचा लढा आहे आणि याच लढ्याला तुम्ही जर पूर्णतः अंमलबजावणीचा निर्णय दिला तर कुठल्याही राजकीय पदार्पण करण्याची मनोज जरांगे पाटलांना गरज पडणार नाही, एवढंच त्यांनी सांगून दिलं आहे. तर आता या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलंय की हैदराबाद गॅजेट 17 सप्टेंबर पर्यंत कदाचित लागू होईल की नाही होईल आणि यावरूनच येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाजातील व्यक्ती कशा प्रकारे फटका देतील हे सांगता येणार नाही. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.